नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, अंतरावली सराटी येथे जरांगे पाटील यांनी घेतलेली सभा प्रचंड झाली. या सभेला 5 ते 6 लाख लोक उपस्थित होती आणि ही सभा प्रचंड होणार असं माझे मित्र सांगत होते. कारण ज्या पद्धतीने या सभेची तयारी होती आणि एक आव्हान जरांगे पाटील यांनी सगळ्या मराठा समाजाला केलं होतं आणि तो जो राग आरक्षण मिळालं नाही किंवा मिळालेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, हा राग व्यक्त करण्यासाठी मराठा समाजातले अनेक लोक या सभेला आले होते. सभा प्रचंड झाली, त्याबद्दल जरांगे पाटील यांचं अभिनंदन करायला पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, की साधी एक हॉलमध्ये जरी सभा घेतली तरी हॉल पूर्ण भरत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. पण जरांगे पाटील यांना 5 ते 6 लाख लोक एकत्र आणण्याची किमया साधता आली आणि त्यामुळे सभा प्रचंड झाली आणि सभेमुळे राज्य सरकारलाही त्यांच्या मागण्यांबद्दल विचार करायला भाग पडलं. पण मित्रांनो, सभा जरी प्रचंड झाली असली तरी आता जरांगे पाटील यांची जबाबदारी प्रचंड वाढलेली आहे. कारण जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी एक नवीन मुद्दा काढला आणि तो मुद्दा असा की कुणबी समाजाला, म्हणजे कुणबी म्हणून मराठा समाजाला निजाम काळामध्ये अ, प्रमाणपत्र दिली जात होती आणि कुणबी म्हणून त्यांना आरक्षण होतं, असा मुद्दा होता. आणि त्यानंतर जरांगे पाटील हे तो मुद्दा काढून उपोषणाला बसले. उपोषण खूप दिवस लांबलं, सरकार नमलं आणि सरकारने जरांगे पाटील यांना सामोपचाराने घेण्याची विनंती केली. सुरुवातीला जरांगे पाटील आपल्या त्या वृत्तीवर ठाम होते की नाही, सामोपचार नाही, आता काही झालं तरी माघार नाही. पण नंतर जरांगे पाटील यांना समजलं की सगळं काही सरकारच्या हाती नाहीये. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली आणि त्यांना आरक्षण दिलं तर ओबीसी समाज नाराज होईल आणि ओबीसी समाजाने देखील आंदोलनाची बाजू किंवा आंदोलनाची कूच धरली होती. असं एकंदरीत परिस्थिती असताना जरांगे पाटील मात्र त्याच्यावर ठाम होते. आता जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची इच्छा आकांक्षा वाढवून ठेवलेल्या आहे आणि त्याचं रूप हे आपल्याला जरांगे पाटील यांच्या त्या सभेमध्ये दिसलेलं आहे. आता मित्रांनो, पुढची पुढची वाटचाल ही जरांगे पाटील यांची फार काळजीपूर्वक त्यांना करावी लागणार आहे. कारण मित्रांनो, जसं समुद्रात एक उंच लहर असते आणि त्या लहरीनंतर एक मोठा खड्डा असतो. जे सर्फिंग करतात, तुम्ही बघितलं असेल की लाटेवर सर्फिंग करणारी काही मंडळी आहेत, ते त्या लाटेच्या वरती जातात आणि पुन्हा लाट जशी खाली येते तशी तसे खाली येतात आणि पुढच्या लाटेच्या खालून जातात. ते पुढच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न करत नाहीत मित्र. एकदा लाट उंच असेल आणि तिथून जर खाली कोसळलं तर पुन्हा उभं राहता येत नाही आणि त्यामुळे लाटेच्या खालून जावं लागतं मित्रांनो. आणि हे उदाहरण जरांगे पाटील यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. लाटेवर स्वार होणं सोपं असतं. एक उंच लाट येते, त्या लाटेवर तुम्ही स्वार होता. तुम्ही जगात सगळ्यात उंच ठिकाणी असता, निदान त्या समुद्रात उंच ठिकाणी असता आणि तुम्हाला वाटतं आता जग आपल्या ताब्यात आलेलं आहे. पण ही लाट तेवढ्याच जोरात तुम्हाला खाली आणते आणि म्हणून मग सर्फर असतात किंवा जे सर्फिंग करतात, बोर्ड वरून सर्फिंग करतात, ते वरून जात नाहीत मित्रांनो, ते खालून जातात लाटेचे. जरांगे पाटील हे आता लाटेवर स्वार झालेले आहेत. ही जी प्रचंड सभेची लाट होती, त्या लाटेवर स्वार झालेले आहेत.
तिथे त्यांच्याबद्दल असलेल्या मराठा समाजाच्या इच्छा आकांक्षा वाढलेल्या, आणि अशा इच्छा आकांक्षा वाढलेल्या असताना कुठेतरी एक वेडवाकडं पाऊल तुम्हाला त्या लाटे बरोबर पटकन खाली आणू शकतं. आणि त्यामुळे मित्रांनो, लाटेवर स्वार व्हायचं नसतं, शहाणपणा असतो लाटेच्या खालून जायचा. आता जरांगे पाटील यांनी त्याचा विचार केला पाहिजे. अनेक मुद्दे सामोपचाराने घेतले पाहिजे. लाटेवर स्वार व्हायचं की लाटे खालून जाऊन मार्ग काढायचा, याचा विचार जरांगे पाटील यांनी करायला पाहिजे. मंडळी, एक उदाहरण देतो. अखिल भारतीय सेना ही अरुण गवळी यांनी पक्ष काढलेला होता. अखिल भारतीय सेना तो पक्ष काढला, त्याचा एक मोर्चा निघाला. मोर्चा प्रचंड होता. त्यावेळेस युती शासन होतं राज्यात, प्रचंड मोर्चा होता. आणि असं वाटलं होतं की आता एक नवीन पक्ष उदयाला येतोय. आता अखिल भारतीय सेनेचं भवितव्य उज्ज्वल आहे, कारण ती मस्त मोठी लाट मोर्चाची होती. पण तो मोर्चा संपला आणि अखिल भारतीय सेना पक्षही संपला, कारण तो पक्ष त्या मोर्चाच्या लाटेवर स्वार झाला. जरांगे पाटील यांनी ही लाटेवर स्वार न होता लाटेखाली खालून जाऊन याच्यात सुवर्ण मध्य काय साधता येईल, आपल्या सगळ्या मागण्या सरकारवर थोपवायच्या की कोर्टात टिकेल अशा आरक्षणाचा पर्याय काढायचा, याचा विचार जरांगे पाटील यांनी केला पाहिजे. सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं तर ते कोर्टात टिकेल का? कारण जरांगे पाटील म्हणतात सरसकट द्या आणि ते कोर्टात टिकवून दाखवा. मंडळी, एक गोष्ट कुठली तरी होऊ शकते, ते कोर्टात टिकणार नाही असं कायदेतज्ञ म्हणतात. एकतर सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतात, पण ते कोर्टात टिकणार नसेल तर त्याचा दोष पुन्हा सरकारवर असेल, आणि असा सुवर्ण मध्य साधता येत नाही. त्यापेक्षा सुप्रीम कोर्टात पुन्हा कॅव्हेट दाखल करणं, त्याला परवानगी सुप्रीम कोर्टाने दिलेलीच आहे. अशा वेळेस सरकार तर्फे जी काही समिती स्थापन होईल त्यात सहभागी होऊन मराठ्यांना आरक्षण कायद्यात टिकणारं कसं मिळेल याचा विचार व्हायला पाहिजे. लाट येणारच आहे, याचं श्रेय पुढे जरांगे पाटील यांना मिळणारच आहे. पण जर ते कोर्टात टिकलं नाही, जसं जरांगे पाटील म्हणतात की कोर्टात तुम्ही टिकवून दाखवा, सरसकट द्या, पण ते जर कोर्टात टिकलं नाही तर मित्रांनो त्याचा ब्लेम, त्याचा दोष हा देखील जरांगे पाटलांना सहन करावा लागेल. आणि त्यामुळे आरक्षण हे कोर्टात टिकणारं हवं, आणि त्यासाठी सामोपचार, त्यासाठी विचार विनिमय, सरकारच्या समित्यांमध्ये सहभागी होऊन तिथे अभ्यासपूर्वक मांडणी करणं, कोर्टात अभ्यासपूर्वक मांडणी करणं, कोर्टात सरकारला मराठ्यांची बाजू मांडायला लावणं, या गोष्टी आवश्यक आहेत. मोर्चे, अधिवेशन, सभा या होतच असतात आणि दगदग असते प्रत्येकाच्या, आपल्याला मिळायला पाहिजे आणि त्यासाठी लोक येतात. पण त्या भावना इतक्या तीव्र असतात की उद्या जर ते मिळालं नाही तर ज्यांनी मोर्चे काढले, ज्यांनी आंदोलनं केली, त्यांच्या विरोधातच लोक उभी राहतात. हे आपण आतापर्यंतच्या इतिहासातून बघितलेलं आहे. आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनी आता त्याचा विचार करायला पाहिजे की काय करता येईल. आणि कोणा एका राजकीय नेत्यावर दोषारोप करून हे होणार नाहीये मित्र. राजकीय नेत्यावर दोषारोपण झालं तर त्याला राजकीय रंग येतो, आणि हे कटाक्षाने टाळलं पाहिजे. हे राजकारण नाहीये.
हे प्रत्येकाने समजलं पाहिजे. हे समाजकारण आहे. मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी हे आपण करतो आणि त्यामुळे राजकीय वक्तव्य, शिव्याशाप हे थांबलं पाहिजे. याच्यात काहीही अर्थ नाहीये, यातून काहीही साध्य होणार नाहीये. त्यापेक्षा आरक्षण कसं मिळेल आणि ते कोर्टात कसं टिकेल याचा विचार झाला पाहिजे. लाटा आयुष्यात येतच असतात, पण लाटेनंतर एक मोठी दरी असते आणि त्या दरीमध्ये जो स्वतःचं अस्तित्व टिकवतो तोच विजयी होतो. सर्फरचं उदाहरण किंवा सर्फिंग करतात त्यांचं उदाहरण मी परत देतोय मित्रांनो. लाटेवरून वेगाने खाली गेलेला सर्फिंग करणारा माणूस हा त्या पाण्यात बुडतो. या उलट लाटेच्या खालून जाणारा माणूस पुढच्या लाटेवर स्वार व्हायला सज्ज असतो. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेध 2020 ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.